नेपाळ हा भारतालगतचा एक छोटासा देश नेपाळ. मित्रांनो, या ठिकाणी 27 मार्च 2026 या ठिकाणी एक नव्या युगाचा सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी एक लोकशाही पद्धतीनं पंतप्रधान बालन हे वय वर्ष 35 सर्वात तरुण असे पंतप्रधान या इतिहासामध्ये नेपाळच्या नेमले गेले मित्रांनो. आणि त्यांनी फक्त 14 मंत्र्यांच्या जोरावर या ठिकाणी सरकारला सुरुवात केलेली आहे आणि पूर्वी 27 मंत्री या ठिकाणी असायचे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे नवयुग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नव्या युगाचा आज या नेपाळमध्ये सुरुवात झाली. मित्रांनो, जे आंदोलन झालं तेव्हापासून या सरकारचा कायापालट झाला आणि या ठिकाणी नवीन सरकार सत्तारूढ झालं मित्रांनो. म्हणजे पूर्वीचे जे पंतप्रधान होते ते के.पी. शर्मा ओली यांना पायउतार होऊन त्यांना अटक व्हावं लागली मित्रांनो. आणि जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला होता मित्रांनो. के.पी. शर्मा यांचा बालन शहाने एकूण 50,000 मतांनी पराभव केला आणि त्यांनी एक पंतप्रधान पदाची शपथ घेतली मित्रांनो. ते आल्यापासून त्यांनी एक मोठ्या कामाचा धडाका लावलेला आहे मित्रांनो. आणि या 15 दिवसातच त्यांनी नेपाळला एकदा सुतासारखं सरळ केलेलं आहे. म्हणजे जे काही गुंडा असेल, गुंडा राज त्या ठिकाणचा जवळपास संपुष्टात आलेला आहे. भ्रष्ट अधिकारी जलद केलेले आहे. एक भ्रष्ट कर्मचारी असेल, भ्रष्ट राजकीय नेते असतील, त्यांना जलद हवा दाखवलेली मित्रांनो. पूर्वीचे पंतप्रधानांसाठी के.पी. ओली शर्मा यांना सुद्धा आज जेलची हवा खायला लागले मित्रांनो. आणि पूर्णपणे त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळा बंद केलेल्या आहे आणि गरिबासाठी हे सरकार आलेलं आहे. आणि नवतरुण असे एक उत्कृष्ट असं जनतेतून आंदोलन उभं राहिलं आणि त्यावेळेस या के.पी. बालन शहाला जो ओली शर्मा यांना पाय उतार व्हावं लागलं. आणि अवघ्या 35 वर्षाच्या पोरानं असं काय केलं की सगळ्या देशांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेतलेलं मित्रांनो. आता आपण बघत असेल तर या के.पी. शर्मा यांनासुद्धा अटक झाली आणि बालन शहानं असं काही केलं की सर्व देशाचं लक्ष या नेपाळकडे लागलेलं आहे मित्रांनो. ते सत्तेवर आल्या त्यांनी काही असे नियम बनवले की जे पूर्वीचे कचकट नियम होते त्या नियमामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा. सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करायचे, अधिकारी भ्रष्टाचार करायचे आणि जे राजनैतिक लोक आहे ते मंत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करायचे. तेव्हा बालन शहानी हा भ्रष्टाचार मोडीत काढून ज्या लोकांनी पूर्वीसुद्धा भ्रष्टाचार केला असेल अशा लोकांना शोधून कोणी राजकारणी नेते आपल्या बायकांसाठी, मुलांसाठी लगेच जलामध्ये दुरुपयोग करीत होते अशावर खटला भरून त्यांना लगेच जेलात टाकलं मित्रांनो. आणि आज आपण जर बघित असेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. जे कोणी मंत्री असतील मुलांच्या नावावर, बायकांच्या नावावर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात गडगंज संपत्ती जमवतात मित्रांनो. पण तसं नेपाळमध्ये आता पूर्णपणे याला पायबंद घातलेले आहे. एखादा सरकारी कर्मचारी जरी शाळेवर किंवा इतर ठिकाणी ऑफिसमध्ये हुशारी जरी आला तर त्याला सस्पेंड केले जाते किंवा त्याला लगेच दंड केला जातो. ही अशी व्यवस्था आपल्याकडे नाही मित्रांनो. ज्यावेळेस बालन शहा हे या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी नवनवीन निर्णय घेण्याचा सपाटा लावला आणि त्यामध्ये त्यांनी जे काही प्रायव्हेट स्कूल होते ते पूर्णतः बंद केले होते. कारण या प्रायव्हेट स्कूलच्या माध्यमातून गरीब लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती मित्रांनो आणि मोठी फीस आकारल्या जात होती. त्यामुळं त्यांनी प्रायव्हेट स्कूल आल्या पूर्ण बंद केलेत आणि त्या ठिकाणी फक्त सरकारी स्कूललाच मान्यता दिली की जेणेकरून मंत्री असेल किंवा कोणता मोठा अधिकारी असेल त्या सर्वांची मुलं फक्त त्या सरकारी शाळेतच जाईल. आणि त्याच ठिकाणीसुद्धा जे गरीब लोक आहे त्या गरिबासाठी सुद्धा त्यांनी एक राखीव जागा मित्रांनो त्या ठेवलेल्या आहेत. तसेच आपण जर बघितलं तर दवाखाने असतील, हॉस्पिटल असतील, केवढंही मोठं जर हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी गरिबांसाठी 10% जागा त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आणि तसं त्यांनी ऑनलाईन पद्धतीने म्हणजे बोर्डावरसुद्धा लिहून ठेवलेलं की या हॉस्पिटलमध्ये गरिबासाठी एवढ्या खाटा राखीव ठेवण्यात बंधन केलेलं आहे. आणि या गरिबांचे सर्व उपचार मित्रांनो त्या ठिकाणी फुकट होतात. बालन शहा पंतप्रधान झाल्या त्यांनी कॉलेजमधील जे राजकारण व्हायचं आणि त्या राजकारणातून एक मोठ्या प्रमाणात हिंसा व्हायची मित्रांनो नवतरुणामध्ये. त्यामुळे त्यांनी कॉलेजमधील राजकारण पूर्णतः बंद केलं मित्रांनो. ते सत्तेस येण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा नेपाळमध्ये उद्रेक उडाला होता त्यावेळेस 12,000 गुंड हे कैदेतून म्हणजे जेल फोडून पळाले होते. त्यातले जवळपास 8,000पेक्षा जास्त कैदी त्यांनी आतापर्यंत
जेरबंद केलेले आहे आणि एक सर्वसामान्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल चालू केलेलं आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण तक्रारी करू शकतो आणि ती तक्रार जर खासदार आमदार यांच्याकडून जर किंवा अधिकाऱ्याकडून त्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर डायरेक्ट हे आपण पंतप्रधान कार्यालयासाठी ही तक्रार करू शकतो. मित्रांनो, जे नेपाळमध्ये झालं ते आपल्या भारतात घडू शकतं का नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण नेपाळमध्ये पूर्णतः आता प्रायव्हेट स्कूल बंद झाले आणि तीच मागणी आता आपल्या भारतातसुद्धा जोर धरू लागली. कारण मित्रांनो, जे प्रायव्हेट स्कूल होते ते मोठमोठ्या प्रमाणात फीस वसूल करतात आणि मोठ्या अधिकाऱ्यांचेच किंवा राजकारण्याच मुलं या प्रायव्हेट स्कूलमध्ये जाऊ शकतात आणि गरिबांचे मुलं त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळं आपल्यासुद्धा एक मागणी आता जोर धरू लागली की आपल्याकडे जे प्रायव्हेट स्कूल आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे ते बंद व्हायला पाहिजे आणि फक्त सरकारी स्कूल चालायला पाहिजे, जेणेकरून या सरकारी शाळेचा दर्जा सुधारेल आणि एक मोठ्या प्रमाणात गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळेल. त्यामुळं आपल्याकडंसुद्धा प्रायव्हेट स्कूल बंद व्हावा असं जनतेतून मोठ्या प्रमाणात आवाहन येतं. मित्रांनो, भ्रष्टाचार नेपाळचे ते झेनजी सरकार निवडून आल्यानंतर तेच नियम भारतात ते लागू व्हावं असं प्रत्येकाला वाटत आहे मित्रांनो. पण या ठिकाणी लागू होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. आता जनतेतून मोठ्या प्रमाणात जरी आवाज येत असला पण त्याला राजकीय शक्तीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाहिजे. मित्रांनो, बालनशहा होता ते बालनशहाने पुन्हा योग्यवाला प्लॅन त्यांच्या देशामध्ये लागू केला. कसा की जो एखादा भ्रष्ट अधिकारी असेल किंवा एखादा गुंडा असेल किंवा भ्रष्टाचारी असेल किंवा ज्या लोकांनी कोणी अतिक्रमण केले असेल त्यांनी योगीवाला जो पॅटर्न होता आपल्या उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ की बुलडोजर चालवून त्या गुंडांचे घरं पाडण्याचा एक सपाटासुद्धा या बालनशहाने लावलेला आहे. मित्रांनो, ज्या वेळेस या झेनजीचं आंदोलन झालं होतं तेव्हा जे काही भ्रष्ट अधिकारी होते, सरकारी अधिकारी होते ते मित्रांनो या देश सोडून पळाले. तर हेलिकॉप्टरलासुद्धा लटकून त्या ठिकाणी हे भ्रष्ट अधिकारी पळून गेले. मित्रांनो, जे काही नियम नेपाळमध्ये चालू झाले ते नियम जर भारतात लावले तर बहुसंख्य भ्रष्ट अधिकारी आणि बहुसंख्य हे भ्रष्ट नेते आहेत मित्रांनो. खासदार आमदार मंत्री असेल, कारण आपल्या भारतात जर बघितलं प्रत्येक खासदार आमदार मंत्र्यांनी एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे मित्रांनो. आणि नेपाळचे जे नियम आहे ते आपल्याकडे सुद्धा लागायला पाहिजेत, जेणेकरून असे कितीतरी भ्रष्ट अधिकारी आणि इतर कर्मचारी आणि राजकारणी लोक सापडतील. मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपल्या मतदारसंघातील खासदार असो किंवा आमदार असो, 5 वर्षापूर्वी जर तो आमदार झालेला असेल तो करोडोची माया जमवून तो छोट्या आपल्या कुटुंबावर, बायकोच्या नावावर असेल, मुलांच्या नावावर असेल किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर करोडो रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी जमवली जाते मित्रांनो. पण आपलं सरकार त्यात सर्वच भ्रष्ट असल्यामुळं या भ्रष्ट लोकांकडे लक्ष देत नाही. आणि आज जर बघितलं तर या नेपाळमध्ये या बालनशहाने मित्रांनो 15 दिवसामध्ये 125 गुंडांना अटक केली आणि लगेच त्यांना जेलचा रस्ता दाखवला आणि इतर जे गुंड आहे त्यांचा धाबा दणाणला गेला मित्रांनो. आणि एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंडांची धरपकड होऊन आता ते एक चांगल्या मार्गावर या ठिकाणी नेपाळ चाललं आहे मित्रांनो. ज्यावेळेस नेपाळमध्ये हिंसाचार उतरला होता त्यावेळेस 18 तुरुंग कैद्यांनी फोडले आणि त्याच्यातून 6000 कैदी फरार झाले होते. पण त्या कैद्यालासुद्धा पकडून या बालनशहा सरकारनं जेरबंद केलेलं आहे आणि सर्व गुंडांचं या ठिकाणी धाबा दणाणले आहे मित्रांनो. जे नेपाळमध्ये होतं आहे ते आपल्याकडं होणं जरुरी आहे मित्रांनो. पण त्यासाठी राजकीय शक्ती, इच्छाशक्ती पाहिजे, तेव्हाच होईल. कारण आपल्याकडे जर बघितलं तर एक 90% आपल्याकडे सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे मित्रांनो. तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दल माहिती या चॅनलवर मिळेल, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो की आपल्याकडे बदल व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचारी लोक जेव्हा तुरुंगात जातील तेव्हाच आपला देश सुधरेल. जय हिंद, जय भारत.